नमस्कार. हा माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ. मी MPSC राज्यसेवेची तयारी करते आणि जसे की तुम्हाला माहिती आहे MPSCची परीक्षा यावर्षीपासून म्हणजे 2025पासून डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. तर त्यामुळे आपल्याला आता ऑप्शनल निवडावा लागणार आणि त्यानुसारच मी माझा पहिल्या व्हिडिओमध्ये अँथ्रोपॉलॉजीविषयी सांगणार आहे. म्हणजे तो का निवडावा, त्याचे बेनिफिट्स काय. तसेच या व्हिडिओमध्ये मी सिलेबसच्या पेपर 1चा जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे मीनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजी त्याबद्दलही सांगणार आहे. आणि ज्या नोट्समधून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्या मी स्वतः काढलेल्या आहेत. म्हणजे मी ऑनलाईन लेक्चर्स करते आणि त्यातून नोट्स काढते. तर तुम्हाला मी कुठले लेक्चर्स करते ही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न हा की हा ऑप्शनल का निवडावा, तो इतरांच्या तुलनेमध्ये कसा बेटर राहील व UPSC करणारे मेजॉरिटी जण हा का निवडतात. तर फर्स्ट पॉईंट, हा वन ऑफ द स्मॉल ऑप्शनल आहे. म्हणजे याचा सिलेबस लहान आहे त्यामुळे आपल्याला GSचं प्रिपरेशन करायला थोडा जास्त वेळ मिळतो कारण हा लवकर संपून जातो. सेकंड पॉईंट असा की हा मेजरली आपल्याला ओळखीचा वाटणारा विषय आहे कारण यात आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत त्या आपल्याला ऑलरेडी थोड्या बहुत माहिती आहेत, त्यामुळे हा समजायला सोपा आहे. व थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याचे PYQ प्रचंड प्रमाणात रिपीट होतात कारण याच्या सिलेबसवर जास्त प्रश्न बनत नाहीत. म्हणजे ते बनू शकत होते, ते ऑलरेडी विचारलेले असतात, त्यामुळे 75 to 80% क्वेश्चन रिपीट होतात. तर हा झाला या सब्जेक्टचा इंट्रो, म्हणजेच तो घेण्याचे फायदे. तर आता चालू करूया मेन सिलेबसला. तर फर्स्ट पेपरचा फर्स्ट पॉईंट, मीनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजी. तर अँथ्रोपॉलॉजी हा शब्द 2 ग्रीक शब्दांपासून निर्माण झाला आहे. त्याच्यामधला पहिला शब्द हा अँथ्रोपोस आणि दुसरा शब्द हा लोगोस. अँथ्रोपोस म्हणजे माणूस आणि लोगोस म्हणजे अभ्यास और विज्ञान. म्हणजेच अँथ्रोपॉलॉजी म्हणजे माणसाचा अभ्यास करणारी शाखा. अँथ्रोपॉलॉजीला मराठीमधून नरवंशशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्र असे अल्टरनेट वर्ड्स आपण वापरू शकतो. आता इन जनरल अँथ्रोपॉलॉजीमध्ये माणसाचा अभ्यास करायचा हे समजलं आपल्याला, पण माणसाचा अभ्यास कुठल्या अंगांतून, कुठल्या दृष्टिकोनातून करायचा आहे. तर माणसाचं शरीर कसं आहे, त्याची भाषा, त्याचा समाज कसा आहे, त्याचे प्रकार, म्हणजे हा इतिहासाचा मुद्दा झाला. इतिहास, धर्म, भविष्य, त्याचा वंश इत्यादी या सर्व गोष्टींवरून माणसांचा अभ्यास करणं म्हणजे अँथ्रोपॉलॉजी. तर पहिला मुद्दा, माणूस हाही एक प्रकारचा प्राणीच आहे. तो फक्त 4 पायावरून 2 पायावर आला. त्याचे फायदे आणि तोटे झाले. आपल्याला फक्त फायदे माहिती आहेत की माणूस 4 पायावरून 2 पायावर आला, याचे खूप सारे फायदे झाले, पण त्याचा तोटा पण झाला. ते आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ. तर गाईचं वासरू जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते जन्माला आल्यानंतरच 6 ते 7 तासानंतरच स्वतःच्या पायावर उभं राहतं. परंतु माणसाचं बाळ तसं नाही करू शकत कारण निसर्गाच्या दृष्टीने ते इमॅच्युअर आहे. कारण आई त्या बाळाला 9 महिनेच कॅरी करते. कारण जेव्हा आपण 4 पायावरून 2 पायावर आलो तेव्हा तिचं ओटीपोट पण लहान झालं. त्यामुळे जर ती आई 4 पायावर असती तर तिचं ओटीपोट मोठं असतं आणि त्यामुळे तिला अजून जास्त काळ भेटला असता बाळाला कॅरी करायला, त्यामुळं तो जास्त मॅच्युअर झाला असतं. हा झाला माणूस 4 पायावरून 2 पायावर येण्याचा एक तोटा. तर आता अँथ्रोपॉलॉजीची व्याख्या समजून घेऊयात. मानववंशशास्त्र म्हणजे ज्यामध्ये आपण माणसाचं भूतकाळ, वर्तमान, भविष्य याच्यामधील त्याचं जीवशास्त्र, संस्कृती व समाजाचा अभ्यास करणे. म्हणजे माणसाची भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळातील त्याचं जीवशास्त्र काय होतं, त्याची संस्कृती काय होती, त्याचा समाज, या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे मानववंशशास्त्र. तर आता अँथ्रोपॉलॉजीच्या पेपरमध्ये आपल्याला कुठल्या शास्त्रज्ञांनी, म्हणजे काय एक्झाम्पल द्यावं लागतं आपल्याला की शास्त्रज्ञांनी काय व्याख्या केली बाबा अँथ्रोपॉलॉजीची. तर त्यात पहिला शास्त्रज्ञ आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलनुसार मानवशास्त्र म्हणजे
माणसाभोवती फिरणाऱ्या गप्पा. आणि मानवशास्त्रज्ञ म्हणजे स्वतःबद्दल बोलणारा गप्पिष्ट. म्हणजे त्याच्या मते मानसशास्त्र हे फक्त माणसाविषयी केलेल्या गप्पाच. एवढी साधी सोपी डेफिनेशन त्याने केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे A.L. क्रोएबर. तो मानवशास्त्राला मानवी समूहांच्या वर्तन आणि उत्पादनांचं शास्त्र असं म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा आहे इमॅन्युअल कांट. त्याच्या मते मानवशास्त्र म्हणजे असे अध्ययन जे मानवी प्राणीजन्य उगम कसा झाला, त्याचा सामाजिक सांस्कृतिक विकास कसा झाला आणि त्याचा या सर्वांचा प्रगतीपथ कसा होता हे स्पष्ट करतं. त्याच्यानंतर चौथा आहे मेलविल जे हर्स्कोविट्स. त्याच्या मते मानवशास्त्र म्हणजे मानवी मोजमापाचं शास्त्र. आणि पाचवी आणि सगळ्यात शेवटची डेफिनेशन आहे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका यांची. तर त्यांच्या मते मानवशास्त्र म्हणजे मानवावरील चर्चेचे शास्त्र, ज्यामध्ये मानवी जीवशास्त्र तसेच संस्कृती या सगळ्यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे आपल्याला अँथ्रोपॉलॉजीच्या या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या लक्षात ठेवाव्या लागतात, कारण या अशाच्या अशा आपल्याला पेपरमध्ये लिहून यायच्या असतात. आणि या काय जास्त अवघड नाहीत, लक्षात ठेवायला सोप्या आहेत. त्याच्यामुळं आपण हे इझिली लिहू शकतो. तर अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे अँथ्रोपॉलॉजी हा विषय का निवडावा, त्याचे फायदे काय, आणि अँथ्रोपॉलॉजीच्या फर्स्ट पेपरचा पहिला पॉईंट म्हणजे मीनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजी मी एक्सप्लेन केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तुमच्या अँथ्रोपॉलॉजीच्या अभ्यासासाठी, तर नक्कीच तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि सध्या मी अँथ्रोपॉलॉजी हा ऑप्शनलचं प्रिपरेशन चालू केले, त्याच्यामुळं यूट्यूब व्हिडिओसोबत माझी स्वतःची पण प्रिपरेशन व्हावी, हा पण यूट्यूब व्हिडिओ काढण्यामागचा माझा एक उद्देश आहे. आणि याच्यानंतर मी असंच GSचे पण लेक्चर्स करून त्याचे पण एक्सप्लेनेशन आणि व्हिडिओज अपलोड करणार आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत MPSCची प्रिपरेशन करायला आवडत असेल किंवा आवडेल नंतर जेव्हा मी अजून माझे व्हिडिओज अपलोड करेल, तर तुम्ही मला माझ्या या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा आणि नक्कीच आपण आपला ॲस्पिरंट ऑफिसर या प्रवासात सोबत राहू आणि आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू. तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.